वेळेला वाजगे, नेरकर, पाटे यांच्या शेतामध्ये आपण उभे आहोत। या ठिकाणी कालच एक याचं म्हणजे कोल्ह्याचं पिल्लू आढळलेलं आहे आणि ते बेवरस आहे, म्हणजे त्याला त्याची आई भरकटलेली आहे, त्याची आई त्याला शोध घेत असेल। याच्यासाठी त्यांनी वन विभागाला शेतकऱ्यांनी कळवलं आणि आता वन विभागाने तिथे येऊन तिथं ट्रॅप कॅमेरा लावलेला आहे। आपण बघू शकता इथे ट्रॅप कॅमेरा आहे आणि इथं ते पिल्लू आहे। परंतु परिस्थिती अशी आहे की हा जो एरिया आहे हा बिबट प्रवण क्षेत्रातला एरिया आहे। बिबट प्रवण क्षेत्रातला एरिया असल्यामुळे इथं बिबट्याची भीती जास्त आहे। वन विभागाने याचा बंदोबस्त केला पाहिजे। वन विभागाने याला माणिकडो बिबट केंद्रामध्ये प्राण्यांच्या याच्यामध्ये ते हलवलं पाहिजे वास्तविक, कारण याचा का त्याचा बिबट त्याचा भक्ष्य बनू शकतं। हे जे कोल्ह्याचं पिल्लू आहे ते बिबट्याचं पिल्लू भक्ष्य बनू शकतं, असं होऊ नये याच्यासाठी ते तिथं हलवलं पाहिजे। तर आपल्या इथं सोय आहे, जुन्नर तालुक्यामध्ये वन विभागाने चांगली सोय केलेली आहे, म्हणजे व्यवस्थितपणे ते काल आढळलं। त्यावेळेला वन विभागाने चांगले परिश्रम घेतले, कॅमेरा लावला, त्या पिल्लाला अंदाजे 2 दिवसांचे ते पिल्लू आहे। शेताजवळील स्थानिक शेतकरी कृष्णा वाजगे, राजू नेरकर, गौतम जांभळे यांनी सदरची माहिती वन विभागाला दिल्यामुळे वन परिक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आपता मित्र सुशांत भुजबळ यांनी त्या कोल्ह्याच्या पिल्लाला आईच्या कुशीत विसरण्यासाठी क्रेटमध्ये सुखरूप ठेवून बाजूला ट्रॅप कॅमेरा लावलेला आहे। परंतु त्याला आजही त्याची आई तिथं आलेली नाहीये, त्याची आई भरकटलेली आहे। ती पिल्लाचा शोध घेत असेल कदाचित आणि ती पिल्लू आईविना म्हणजे कोकलत असेल। असं असताना वन विभागाने त्याला तिथं त्याची सोय केली पाहिजे। इथं बिबट्याची त्याला भीती आहे, हे वन विभागाने उद्या तिची सोय करावी अशी आमची मागणी आहे शेतकऱ्यांची।